सोशल मीडियावर मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, मात्र एखाद्याची बदनामी करण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ मॉर्फ केल्यास पोलीस कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी रांचीमधून अशाच एका आरोपीला बेड्या ठोकल्यात। पिंपरी चिंचवड पोलिसांनी झारखंडच्या रांचीमधून शमीम जावेद अन्सारीला अटक केली आहे। सोशल मीडियावर लाईक्स आणि त्यातून पैसे कमावण्यासाठी त्याने प्रसिद्ध व्यक्तींचे फोटो मॉर्फ करण्याचा सपाटा लावलेला होता। त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांचे फोटो आणि व्हिडिओ मॉर्फ केले होते। राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार केली होती। 3 महिने तपास केल्यानंतर पोलिसांनी आरोपी शमीमला बेड्या ठोकल्या। या प्रकरण मी उघडकीस आणलं म्हणून माझं फेसबुक अकाउंट आणि फेसबुक पेज हे हॅक करण्यात आलेलं आहे। त्या संदर्भात सुद्धा पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यामध्ये मी सायबर सेलला माझी तक्रार दाखल केलेली आहे। आजच्या काळामध्ये सोशल मीडिया अत्यंत प्रभावी मानला जातोय। एका क्षणात लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याचं हे साधन आहे, मात्र काही लोकांकडून त्याचा गैरवापर केला जात असल्याचंही पाहायला मिळतंय। एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य हनन करण्यासाठी त्याचे फोटो अथवा व्हिडिओ मॉर्फ करून बदनामी केली जाते। प्रसिद्ध व्यक्ती आणि राजकारण्यांना नेहमीच त्याचा सामना करावा लागतो, पण आता पोलिसांचा सायबर विभाग ऍक्शन मोडमध्ये आलाय। सोशल मीडियावर असे उद्योग करणाऱ्यांवर त्यांची बारीक नजर आहे। या केसमध्ये आरोपीने जे व्हिडिओ टाकलेले आहेत हे भावना भडकवणारे आहेत आणि राजकीय नेत्यांचे अपमान करणारे असे व्हिडिओज आहेत आणि त्याच्यावर पोलिसांनी कडक कारवाई केलेली आहे, गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास चालू आहे। आता सायबर कायदे अधिक कठोर करण्यात आल्यामुळे कुणी जर त्याचं उल्लंघन केलं तर कठोर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे कुणाचा प्रोफाईल फोटो अथवा डीपी डाउनलोड करून तो मॉर्फ करणाऱ्यांवर जरब बसणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कसबेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या जयेश पुजारीचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम कासकरच्या डी कंपनीशी कनेक्शन आता उघड झालेलं आहे। त्यामुळे आता नागपूर पोलीस सतर्क झाले असून जयेशवर UAPA अंतर्गत आता गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना खंडणीसाठी धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी विषयीची एक धक्कादायक माहिती आता समोर येऊ लागली आहे। नागपूर पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जातेय। जयेश पुजारीचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीशी संबंध असल्याची माहिती समोर आलेली आहे। आत्ताची परिस्थितीत फक्त आम्ही एवढेच सांगू इच्छितो की ते काही अनलॉफुल बँड ऑर्गनायझेशन्स आणि काही जे UAPA ॲक्टमध्ये जे शेड्यूलमध्ये दिलेली ऑर्गनायझेशन्स आणि गँग्स आहेत त्यांच्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचे संबंध असल्यामुळे UAPA ॲक्ट लागू होत होता आणि म्हणून ते सदर कलम लावण्यात आलेली आहे। जयेश पुजारीचं गुन्हेगारी कनेक्शन लक्षात घेता आता पोलिसांनी त्याच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे। पुजारीचे केवळ डी कंपनीशीच संबंध आहेत असं नाही, तर PFI आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांच्याही तो संपर्कात असल्याचं चौकशीमध्ये उघड झालंय। जयेश पुजारी गेल्या 10 वर्षांपासून तुरुंगात असून सुद्धा तो तुरुंगातून आपली टोळी चालवत होता। जे गोष्टी समोर तपासामध्ये आलेली आहे त्या अनुषंगाने आवश्यक तो कलमची वाढ करण्यात आलेली आहे आणि नक्कीच काही सेन्सिटिव्ह आणि सेन्सेशनल डिस्क्लोजर्स हे इंट्रोगेशनमध्ये समोर आलेली आहे। सेंट्रल एजन्सीज आणि स्टेटचे इतर एजन्सी सगळे मिळून ही तपास समन्वयाने सुरू आहे। जे गोष्टी समोर येईल त्या अनुषंगाने कारवाई होईल। जयेश पुजारीनं फोनवरून नितीन गडकरींकडे 100 कोटींच्या खंडणीची मागणी केली होती। त्यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली। बेळगाव तुरुंगात असलेल्या जयेश पुजारीचं नाव समोर आलं। आगामी काळात जयेशच्या चौकशीमध्ये आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जातेय। उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।